नमस्कार मित्रांनो, आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चला तर आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत वंदे भारतला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तुमची ऑप्शन आहेत: ए 100 वर्षे, बी 125 वर्षे, सी 150 वर्षे आणि डी 175 वर्षे. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 150 वर्ष. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तुमची ऑप्शन आहे ते संघराज्य, बी संसदीय शासन पद्धती, सी स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि डी दुहेरी नागरिकत्व. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दुहेरी नागरिकत्व. तुमचा पुढील प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तुमचे ऑप्शन आहेत: ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी संसद आणि डी विधानसभा. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. तुमचा पुढील प्रश्न आहे, न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करण्याचे अधिकार कोणास आहे? तुमचे ऑप्शन आहे ते तहसीलदार, बी जिल्हाधिकारी, सी विभागीय आयुक्त आणि डी राज्य शासन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हाधिकारी. तुमचा पुढील प्रश्न आहे, महात्मा मुन्शीराम वीज हे टोपण नाव कोणाचे आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए पंडित मदन मोहन मालवीय, बी स्वामी श्रद्धानंद, सी स्वरूपानंद आणि डी स्वामी दयानंद. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वामी श्रद्धानंद. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने पुण्यात सुशिक्षणगृह सुरू केले होते? तुमचे ऑप्शन आहे ते आर्य महिला समाज, बी सत्यशोधक समाज, सी प्रार्थना समाज आणि डी ब्राह्मो समाज. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 साली समिती नेमण्यात आली होती. तुमचे ऑप्शन आहे ते सॅडलर समिती, बी थॉमस रॅले, सी फिलिप हर्टॉग आणि डी जॉन सार्जंट. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिलिप हर्टॉग. तुमचा पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए अतिपर्जन्याचा प्रदेश, बी ओल्या दुष्काळाचा प्रदेश, सी पर्जन्य छायेचा प्रदेश आणि डी तराई. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पर्जन्य छायेचा प्रदेश. तुमचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई, बी अलंग, सी विझाग आणि डी काडला. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अलंग. तुमचा पुढील प्रश्न आहे, काळपुळी हा रोग कशापासून होतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए आदिजीव, बी विषाणू, सी जीवाणू आणि डी सर्व पर्याय बरोबर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जीवाणू. तुमचा पुढील प्रश्न आहे, पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए नायट्रोजन, बी कार्बन, सी हायड्रोजन आणि डी ऑक्सिजन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नायट्रोजन. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तुमचे ऑप्शन आहे ते 1935चा कायदा, बी 1947चा कायदा, सी 1951चा कायदा आणि डी 1955चा कायदा.
तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1955चा कायदा. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे? तुमचे ऑप्शन आहे ते पंडित नेहरू, बी मानवेंद्रनाथ रॉय, सी महात्मा गांधी आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. तुमचा पुढील प्रश्न आहे जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? तुमचे ऑप्शन आहेत ए अवंतिकाबाई जोशी, बी रमाबाई रानडे, सी लक्ष्मी स्वामीनाथन आणि डी हंसाबेन मेहता. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रमाबाई रानडे. तुमचा पुढील प्रश्न आहे अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथ आलय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले. तुमचे ऑप्शन आहे ते प्रार्थना समाज, बी सत्यशोधक समाज, सी आर्य समाज आणि डी ब्राह्मो समाज. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रार्थना समाज. तुमचा पुढील प्रश्न आहे 1883चे इल्बर्ट विधेयक कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत सादर झाले होते? तुमचे ऑप्शन आहेत ते लॉर्ड डफरिन, बी लॉर्ड हॉर्डिंग्ज, सी लॉर्ड डलहौसी आणि डी लॉर्ड रिफन. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड रिफन. तुमचा पुढील प्रश्न आहे बाजरा म्हणजे रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ते रायगड, बी भंडारा, सी वाशिम आणि डी सोलापूर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भंडारा. तुमचा पुढील प्रश्न आहे स्वर्मिन त्रिकोण गोल्डन ट्रॅगल कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे ती शेती, बी रस्ते, सी पर्यटन आणि डी वीज. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पर्यटन. तुमचा पुढील प्रश्न आहे कृमिसम मध्यभाग हा मेंदूच्या कोणत्या भागाशी निगडीत आहे? तुमचे ऑप्शन आहे ते प्रतीक्षक, बी अनुमस्तिष्क, सी मस्तिष्क स्तंभ आणि डी यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनुमस्तिष्क. तुमचा पुढील प्रश्न आहे अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तुमचे ऑप्शन आहे ते बालकवी, बी वि वा शिरवाडकर, सी अनंत पै आणि डी कवी ग्रेस. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनंत पै. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा केंद्र राज्यातील मधपूर या ठिकाणी आहे. तुमचे ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी गुजरात, सी हिमाचल प्रदेश आणि डी राजस्थान. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.